इस्रायल इराण युद्धाचा वाहनांच्या एलपीजी गॅसवरही परिणाम झालेला आहे। संभाजीनगर नाशिकमध्ये वाहनांच्या एलपीजी गॅसचा तुटवडा भासतोय। संभाजीनगरमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे 3 एलपीजी पंप बंद झालेत। नाशिक शहरात सुद्धा वाहनांच्या एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा भासतोय। मुंबईवरही एलपीजी गॅस टंचाईचं संकट घोंगावतंय। जागतिक घडामोडींचा फटका इंधन पुरवठ्यावर झाला असून मंगळवारी संभाजीनगर शहरातील 3 एलपीजी गॅसचे पंप बंद झालेत। सोमवारी गॅसचे दर हे 13 रुपयांनी वाढले, तर मंगळवारी त्यात आणखी 5 रुपयांची भर पडली। म्हणजे एकूण 62 रुपये लिटर मिळणारा गॅस आता 80 रुपये लिटर इतक्या दराने मिळतोय। दर वाढल्यानं रिक्षा चालकांमध्ये आता चिंतेचं वातावरण पाहायला मिळतं। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, एकतर तुटवडा आहे, गॅस मिळत नाहीये, मिळतोय तर तो वाढलेल्या दराने मिळतोय, त्यामुळे मग रिक्षा चालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। आता जर रिक्षाचे दर, रिक्षाचं भाडं वाढलं तर सर्वसामान्यांना सुद्धा चिंतेची बाब आहे। सचिन, नक्कीच वाढूच शकतो, कारण की आता रिक्षा चालकांना हे पुरत नाहीये। मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरचा मध्य भाग असलेल्या मिल कॉर्नर या भागामध्ये, आणि हा एक प्रमुख एलपीजी स्टेशन आहे जिथून रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात भरत असतात। मात्र तू पाहू शकतो विक्रांत, अशा पद्धतीने नो स्टॉकचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे। जवळपास 9 ते 10 असे एलपीजी केंद्र आहे संभाजीनगर आणि परिसरामध्ये। मात्र त्यातील आता 3 बंद पडलेले आहे जे प्रमुख होते, आणि यामुळेच आता कुठेतरी रिक्षा चालकांमध्ये भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचं कारण एक असं आहे की आता एलपीजी सेंटरवरती गेल्यानंतर त्या स्टेशनवरती त्यांना एलपीजी मिळेल का याची तर शाश्वती नाहीच आहे। मात्र त्यानंतर देखील 18 रुपयाची वाढ यामध्ये झालेली आहे। एलपीजी पेट्रोल मिळाला तरी त्यांच्या मध्ये जो बसणारा जो प्रवासी आहे तो तेवढे पैसे मोजून देईल का, अशी एक चिंता आहे, असा एक केस निर्माण झालेला आहे। त्यामुळे जास्त पैसे ते घेऊ शकत नाही, जास्त पैसे घेतल्यात तक्रार केली जातात, आणि कमी पैशामध्ये जर बसवलं तर त्यांना पुरणार नाहीये, अशी एकंदरीत ही परिस्थिती। त्यामुळे रिक्षा चालक ज्या आहे ते आता एक द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेले आहे। मोठी अडचण यामुळे निर्माण झालेली आहे। ठीक आहे, तर हा एक भाग जरी झाला असला तरी छत्रपती संभाजीनगर मध्ये जसं मुंबईमध्ये टॅक्सी असते, तसंच छत्रपती संभाजीनगर मधला प्रमुख जो प्रवासी आहे तो हा रिक्षावर अवलंबून आहे, आणि तोच प्रवासी खरंच सचिन, त्यामुळे केवळ रिक्षा चालक नाही तर प्रवाशांसाठी सुद्धा ही अत्यंत चिंतेची बाब आहे संभाजीनगरमध्ये। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।